तर या ठिकाणी आता सेकंड एक्झाम्पल आपण पाहणार आहे। सेकंड एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट हे एक्झाम्पल आहे। तर याच्यामध्ये मला सांगायचं आहे, पहिल्यांदा मी सुरुवातीला अल्काइल हॅलाइड घेतला, प्रायमरी अल्काइल हॅलाइड घेतलेला आहे, त्याची रिॲक्शन अल्कोहोलिक KOH बरोबर केली। आता जे मी सेकंड एक्झाम्पल घेतोय, या सेकंड एक्झाम्पलमध्ये मी जो अल्काइल हॅलाइड घेणार आहे तो अल्काइल हॅलाइड टर्शरी अल्काइल हॅलाइड आहे। म्हणजे या ठिकाणी CH3 इथं असणार CH3, इथं सुद्धा काय असणार CH3, इथे Br हा टर्शरी अल्काइल हॅलाइड आहे। या टर्शरी अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन मी अल्कोहोलिक KOH बरोबर करणार आहे, अल्कोहोलिक KOH बरोबर करणार आणि मग अल्किन प्रॉडक्ट तयार होणार आहे। फक्त मला या ठिकाणी काय सांगायचं आहे की टर्शरी अल्काइल हॅलाइडमध्ये हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे तो कार्बन कसा आहे, अल्फा कार्बन आहे। आणि या अल्फा कार्बनच्या शेजारी तुम्हाला 3 बीटा कार्बन पाहायला मिळतील। हा सुद्धा बीटा कार्बन आहे, हा सुद्धा बीटा कार्बन आहे आणि हा सुद्धा बीटा कार्बन आहे। म्हणजे मला सांगायचं आहे टर्शरी अल्काइल हॅलाइडमध्ये अल्फा कार्बन एक आहे ज्याला हॅलोजन ग्रुप जॉईन आहे, फंक्शनल ग्रुप जॉईन आहे। त्या अल्फा कार्बनच्या शेजारी काय आहेत, 3 बीटा कार्बन आहेत आणि तिन्ही बीटा कार्बन कसे आहेत, सिमिलर आहेत। मग त्या सिमिलर बीटा कार्बनपैकी कोणत्याही कार्बनचा तुम्ही हायड्रोजन ग्रुप काय करू शकता, इलिमिनेट करू शकता आणि त्या ठिकाणी मग अल्किन प्रॉडक्ट तयार करू शकता। मग आता रिॲक्शन कशी होणार, तर बघा या ठिकाणी थोडासा मी बदल करतोय। मी या ठिकाणी बदल काय करतोय तुम्ही इथं पाहू शकता। मी आत्ताच सांगितलं तुमच्या समोर 3 बीटा कार्बन आहेत, तुमच्या समोर 3 बीटा कार्बन आहेत। हा पहिला बीटा कार्बन, दुसरा आणि तिसरा जो आहे तो इथं लिहिताना मी थोडासा वेगळ्या पद्धतीने लिहितो। म्हणजे इथला CH2 आणि एक H मी बाहेर काढतो, कारण आपण या 3 बीटा कार्बनपैकी या बीटा कार्बनचा काय रिमूव्ह करणार आहे, हायड्रोजन। आता रिॲक्शन कशी होणार, तर इथला K या Br बरोबर कंबाईन होणार, तयार काय होईल, KBr तयार होणार आहे, पोटॅशियम ब्रोमाइड तयार होणार। त्याचबरोबर बीटा कार्बन मधला हा H या OH बरोबर कंबाईन होणार, तयार काय होणार आहे, H2O तयार होणार आहे। मग या अल्फा कार्बनचा Br आणि बीटा कार्बनचा H ग्रुप इलिमिनेट झाला। इथं जो सिंगल बॉन्ड आहे या सिंगल बॉन्डचं कन्वर्जन कशामध्ये होणार, डबल बॉन्ड मध्ये होणार। मग प्रोडक्ट काय तयार होईल इथे पाहू शकता, CH3 कार्बन CH3, या ठिकाणी हा जो अल्फा कार्बन आहे त्यापुढे डबल बॉन्ड येणार आणि डबल बॉन्डला कोणता ग्रुप आपण जॉईन करणार, CH2 ग्रुप जॉईन करणार आणि हा अल्किन कंपाऊंड तयार होणार आहे। या अल्किन कंपाऊंडला आपण आयसोब्युटीन म्हणतो, काय म्हणतो, आयसोब्युटीन, किंवा याला आपण आयसोब्युटायलिन सुद्धा म्हणतो। ठीक आहे। मग इथं सुद्धा काय झालेलं आहे, या ठिकाणी सुद्धा डिहायड्रोहॅलोजिनेशन ही प्रोसेस तुम्हाला पाहायला मिळत आहे। तर असे दोन एक्झाम्पल मी तुमच्या समोर घेतलेले आहेत। दोन्ही एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत। दोन्ही एक्झाम्पलमध्ये बीटा कार्बन आहे आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन आणि अल्फा कार्बनचा आपण हॅलोजन ग्रुप इलिमिनेट केलेला आहे। पण यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल मी तुमच्या समोर घेणार आहे, म्हणजे मला सांगायचं आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन मध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर एक्झाम्पल कोणतं आहे, तर हे आत्ता जे मी घेणार आहे ते एक्झाम्पल आहे की त्या एक्झाम्पलवरती तुम्हाला MST CET मध्ये भरपूर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। मग ते एक्झाम्पल कोणतं आहे बघा, या ठिकाणी CH3, त्यानंतर CH2, इथे येणार आहे CH, या साईडला येणार आहे CH3 आणि या ठिकाणी मी घेणार आहे Br। मग हा जो अल्काइल हॅलाइड आहे याला आपण सेकंडरी अल्काइल हॅलाइड म्हणतो आणि या सेकंडरी अल्काइल हॅलाइडचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल हा Br म्हणजे हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला जोडलेला आहे त्या कार्बनला आपण काय म्हणणार, अल्फा कार्बन म्हणणार। आणि या एक्झाम्पलचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल या अल्फा कार्बनच्या शेजारच्या कार्बनला आपण बीटा कार्बन म्हणतो। मग इथं हा बीटा कार्बन आहे, या ठिकाणी सुद्धा काय आहे, बीटा कार्बन आहे। आणि आतापर्यंत आपण पहिल्या ज्या 2 रिॲक्शन पाहिल्या त्या पहिल्या 2 रिॲक्शनमध्ये बीटा कार्बन एकच होता किंवा एकसारखेच बीटा कार्बन येत होते। पण या एक्झाम्पलमध्ये या सेकंडरी अल्काइल हॅलाइडमध्ये जे बीटा कार्बन आपण या ठिकाणी पाहतोय हे बीटा कार्बन कसे आहेत, डिफरंट आहेत। बघा
या ठिकाणी CH3 ग्रुप आलेला आहे आणि या ठिकाणी CH2 ग्रुप आहे, म्हणजे दोन्ही बीटा कार्बन कसे आहेत, डिफरंट आहेत. जर दोन्ही बीटा कार्बन डिफरंट असतील तर या ठिकाणी आपल्याला दोन वेगवेगळे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहेत, कारण दोन्ही डिफरंट बीटा कार्बनचा हायड्रोजन इलिमिनेट केल्यानंतर दोन वेगळे प्रोडक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे दोन पॉसिबिलिटी आहेत. या दोन पॉसिबिलिटीसाठी या ठिकाणी मी बघा रिॲक्शन तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. इथे घेतो मी अल्कोहोलिक KOH, या ठिकाणी काय घेणार आहे, अल्कोहोलिक KOH. आणि मग दोन पॉसिबल प्रोडक्ट कसे तयार होतात हे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. मग फर्स्ट पॉसिबल प्रोडक्ट काय तयार होईल याच्यावरती आपण सुरुवातीला डिस्कशन करूयात. मग फर्स्ट पॉसिबल प्रोडक्ट कसा तयार होणार आहे, तर बघा अल्फा कार्बनला जोडलेला हा जो Br ग्रुप आहे या K बरोबर कंबाईन होणार. पहिल्यांदा काय तयार होईल या ठिकाणी लिहितो मी KBr तयार होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ना पहिला जो बीटा कार्बन मी हा घेतोय बघा, हा पहिला बीटा कार्बन आहे आणि हा दुसरा बीटा कार्बन आहे. मग पहिल्या बीटा कार्बनचा मी H ग्रुप काय करणार, इलिमिनेट करणार आहे. इथे थोडासा मी बदल करतोय. बदल केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी आपण हा H ग्रुप कसा इलिमिनेट करणार आहे. पहा या ठिकाणी इथं हा जो बीटा कार्बन आहे हा लिहिताना मी असं लिहितो, इथं जो CH2 आहे त्यातला एक H मी बाहेर काढतो, हा एक H मी बाहेर काढलेला आहे. मग या बीटा कार्बनचा हा जो H ग्रुप आहे तो OH बरोबर काय होणार, कंबाईन होणार, प्लस काय तयार होईल, H2O तयार होईल, H2O तयार होईल. म्हणजे मला सांगायचं आहे या अल्फा कार्बनचा हा Br ग्रुप इथून इलिमिनेट झालेला आहे आणि ह्या एक नंबर बीटा कार्बनचा हायड्रोजन इथून रिमूव्ह झालेला आहे. मग या दोघांच्या मध्ये काय येणार, डबल बॉन्ड येणार आहे. मग प्रोडक्ट काय तयार होईल, इथे पाहू शकता CH3, त्यानंतर पुढे कोणता ग्रुप आहे, CH आहे, इथे काय येणार आहे CH, CHच्या पुढे काय येणार, सिंगल बॉन्डचे कन्वर्जन, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड पुढे काय आहे तर CH3 तयार होणार आहे. मग हा अल्किन तयार होणार आहे. ही एक पॉसिबिलिटी आहे. मग हा जो अल्किन प्रोडक्ट तयार झालेला आहे या अल्किन प्रोडक्टमध्ये आपण नंबरिंग करूयात, 1 2 3 4, किंवा आपण या साईडने सुद्धा नंबरिंग करू शकतो, 1 2 3 आणि 4. 2 नंबर कार्बनला काय येतोय, कोणत्याही साईडने नंबरिंग केलं तर 2 नंबर कार्बनला डबल बॉन्ड येतोय, म्हणून या कंपाऊंडचं नाव आहे 2 ब्युटीन. आणि 2 ब्युटीन कंपाऊंड आपण लिहिताना कसं लिहिणार, BUT-2ENE, हा 2 ब्युटीन प्रोडक्ट तयार झालेला आहे. ही एक पॉसिबिलिटी, हा एक अल्किन तयार होऊ शकतो. आता सेकंड पॉसिबिलिटी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तुमचं जर लक्ष व्यवस्थित असेल तर तुमच्या लक्षात येईल की मला या ठिकाणी काय काय सांगायचं आहे, कोणत्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या, जेणेकरून तुम्हाला ते पाहणं गरजेचं आहे. आता सेकंड पॉसिबिलिटी बघा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे, नीट कंपाऊंडचं ऑब्झर्वेशन करा. सेकंड पॉसिबिलिटीमध्ये आपण 2 नंबर कार्बनचा हायड्रोजन इलिमिनेट करणार आहे. बघा इथं CH3 ग्रुप होता, तर हा CH3 ग्रुप घेताना मी असा घेतो CH2, इथं H घेणार आहे. हा 2 नंबर कार्बन आहे, 2 नंबर बीटा कार्बन आहे. या 2 नंबर बीटा कार्बनचा H ग्रुप आपण इथून काय करणार, इलिमिनेट करणार आहे. मग बघा सेकंड पॉसिबिलिटी पुन्हा एकदा की हा जो Br आहे अल्फा कार्बनचा या K बरोबर कंबाईन होणार, इकडे KBr तयार होईल. सेकंड पॉसिबिलिटी पाहतोय आपण. त्यानंतर या सेकंड बीटा कार्बनचा हायड्रोजन या OH बरोबर कंबाईन होणार आणि इथं काय तयार होणार आहे, H2O तयार होणार आहे. मग रिमेनिंग जो ग्रुप शिल्लक राहिलेला आहे तिथे डबल बॉन्ड होणार, म्हणजे या अल्फा कार्बनचा हा Br या बीटा कार्बनचा H ग्रुप इलिमिनेट झाल्यानंतर या दोघांच्या मध्ये इथं काय येणार आहे, डबल बॉन्ड येणार आहे. म्हणजे सेकंड पॉसिबिलिटी काय असेल तर CH3, त्यानंतर CH2, त्यानंतर CH, डबल बॉन्ड इथं काय येणार आहे, CH2 येणार आहे. तर हा सेकंड अल्किन पॉसिबिलिटी प्रोडक्ट तयार होईल. याचं नंबरिंग करताना आपण कोणत्या साईडने नंबरिंग करणार, ज्या साईडने डबल बॉन्ड जवळ आहे त्या साईडने नंबरिंग करणार. मग इथं बघू शकता 1 2 3 आणि 4. 1 नंबर कार्बनला काय आहे, डबल बॉन्ड आहे. मग 4 कार्बनचा अल्किन ब्युटीन तयार होणार. मग तो ब्युटीन काय असणार, 1 ब्युटीन, कारण 1 नंबरला डबल बॉन्ड आलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय घेणार आहे, 1 ब्युटीन घेणार आहे. मग यावरून मला सांगायचं आहे की डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन मध्ये आपण काय पाहतोय, सेकंडरी अल्काइल हॅलाइडचं डिहायड्रोहॅलोजिनेशन पाहतोय. आणि सेकंडरी अल्काइल हॅलाइडमध्ये डिहायड्रोहॅलोजिनेशन इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये 2 वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात.
पहिला जो आहे तो 2 ब्युटीन आणि दुसरा जो आहे तो 1 ब्युटीन, असे दोन वेगळे डिफरंट प्रोडक्ट तयार होतात. मग हे दोन डिफरंट प्रोडक्ट तयार होतात याचं रिझन काय, तर या सेकंडरी अल्काइल हॅलाइडमध्ये 2 बीटा कार्बन आहेत आणि दोन्ही बीटा कार्बन कसे आहेत, डिफरंट आहेत. आणि 2 डिफरंट बीटा कार्बन आहेत म्हणून 2 डिफरंट प्रोडक्ट तयार होत आहेत. ठीक आहे. मग या 2 डिफरंट प्रोडक्टमध्ये मोर स्टेबल प्रोडक्ट कोणता, हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. या 2 डिफरंट प्रोडक्टमध्ये मोर स्टेबल प्रोडक्ट कोणता आहे, तर तो मोर स्टेबल प्रोडक्ट कशावरती डिपेंड करतो, सेट-झेप रूलवरती डिपेंड करतो. हा रूल तुम्हाला माहीत असेल, 11वी मध्ये आपण हा पाहिलेला आहे. सेट-झेप रूलनुसार आपण सांगू शकतो की कोणता प्रोडक्ट मोर स्टेबल आहे. हे कसं ओळखायचं, तर पहा, हा जो पहिला प्रोडक्ट आहे याचं स्ट्रक्चर मी या ठिकाणी तुम्हाला काढतोय. या ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवणार आहे. बघा, पहिला जो प्रोडक्ट आहे त्याचं स्ट्रक्चर मी तुमच्यासमोर इथं मी ड्रॉ करतोय. मुद्दाम तुमच्यासमोर हे स्ट्रक्चर मी ड्रॉ करतोय तुम्हाला प्रॉपर समजण्यासाठी. पहा, या पहिल्या प्रोडक्टचं स्ट्रक्चर इथं नंबरिंग करूयात. 1 2 3 आणि 4. पहिल्यांदा मी 2 नंबर कार्बन घेतो आणि 3 नंबर कार्बन घेतो. या 2 नंबर कार्बनला इथे हायड्रोजन आहे का, हा हायड्रोजन पाहू शकता इथं आहे. त्यानंतर 2 नंबर आणि 3 नंबर कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. 3 नंबर कार्बनला सुद्धा इथं काय आहे, हायड्रोजन. 2 नंबर कार्बनला इथं मिथाइल ग्रुप आहे म्हणून मी इथं काय लिहिणार आहे, CH3. 3 नंबर कार्बनला सुद्धा इथं काय आहे, मिथाइल ग्रुप आहे म्हणून या ठिकाणी मी काय लिहिणार आहे, तर CH3 लिहिणार आहे. हा 2 ब्युटीन अल्किनचे स्ट्रक्चर असं आपण काढू शकतो. 1 ब्युटीन अल्किनचं ऑब्झर्वेशन करा. 1 ब्युटीन अल्किनमध्ये स्ट्रक्चर कसं काढू शकतो, तर बघा, पहिला कार्बन जो आहे या कार्बनला 2 हायड्रोजन आहेत, या ठिकाणी 2 हायड्रोजन. पुढे डबल बॉन्ड आहे. सेकंड कार्बन आहे, सेकंड कार्बनला इथं हायड्रोजन हा आपण घेऊ शकतो. या हायड्रोजन घेतल्यानंतर या कार्बनला पुढे कोणता ग्रुप आहे, तर CH3 CH2. या कार्बनला इथं काय जोडणार, CH3 CH2 जॉईन करणार आहे. बरोबर, ही सेकंड प्रोडक्ट तयार झालेला आहे. या दोन्ही प्रोडक्टचं ऑब्झर्वेशन करा. दोन्ही प्रोडक्टमध्ये मोर अल्काइल ग्रुप ज्या कंपाऊंडमध्ये असतील, कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये ज्या कंपाऊंडमध्ये मोर अल्काइल ग्रुप असतात, कार्बन कार्बन डबल बॉन्डला ॲडजेसंट कार्बनला मोर अल्काइल ग्रुप ज्याच्यामध्ये असतील तो अल्किन काय असणार, मोर स्टेबल असणार आहे. या सेट-झेप रूलवरून आपण सांगू शकतो. मग इथे पाहू शकता बघा, इथं कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये किती अल्काइल ग्रुप आहेत, तर हा एकच आहे. या कंपाऊंडमध्ये 1 ब्युटीनमध्ये एकच अल्काइल ग्रुप या अक्रॉस द डबल बॉन्ड म्हणजेच कार्बन कार्बन डबल बॉन्डला जॉईन आहे. पण इकडं जर तुम्ही पाहिलं, इथं कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये हा एक अल्काइल ग्रुप आहे आणि हा एक अल्काइल ग्रुप आहे. असे 2 अल्काइल ग्रुप या अल्किनमध्ये आहेत. कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये 2 अल्काइल ग्रुप इथं जॉईन आहेत. बरोबर. मग सेट-झेप रूल काय सांगतो, अल्किनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये ज्या अल्किनमध्ये जास्तीत जास्त अल्काइल ग्रुप असतात तो अल्किन काय असतोय, मोर स्टेबल असतोय. म्हणजे मला सांगायचं आहे 2 ब्युटीन हा जो कंपाऊंड आहे हा 1 ब्युटीन पेक्षा काय असणार आहे, मोर स्टेबल असणार आहे अकॉर्डिंग टू सेट-झेप रूल. सेट-झेप रूल काय सांगतो, कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये जास्तीत जास्त अल्काइल ग्रुप ज्या अल्किनमध्ये जॉईन असतील तो कंपाऊंड काय असणार आहे, मोर स्टेबल असणार आहे. तर ही एक महत्त्वाची रिॲक्शन मी तुमच्यासमोर दाखवलेली आहे की त्या रिॲक्शनमध्ये मोर स्टेबल अल्किन कोणता असणार आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. जर तुम्हाला या रिॲक्शनमध्ये काहीही डाऊट असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला आहे. या मोबाईल नंबरवरती मला मेसेज करा, त्याचं सोल्युशन तुमचे डाऊट या ठिकाणी क्लिअर केले जातील. ठीक आहे, धन्यवाद.